नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक छान लव्ह स्टोरी शेअर करणार आहे। त्या लव्ह स्टोरीचं नाव असणार आहे इंस्टाग्रामवरची लव्ह स्टोरी आणि ही स्टोरी मी लिहिलेली आहे। तर आवडली तर लाईक कमेंट नक्कीच करा आणि फर्स्ट स्टोरी आहे माझी ही, जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला मग उशीर न करता या कहाणीला म्हणजेच या स्टोरीला सुरुवात करूया। तर ही स्टोरी सुरू होते मीराच्या फॅमिलीपासून। मीराच्या फॅमिलीमध्ये मीराचा नवरा आणि मीराचे 2 मुलं, त्याच्यामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा। मुलीचं वय असन 11-12 वर्षे, मुलाचं वय असल 9-10 वर्षे, अशी तिचे 2 मुलं। घड्याळीचा अलाराम वाजला। मीरा तटकन झोपेतून उठली तर सकाळचे 5 वाजलेले होते। दररोजच्या सारखी सकाळची सुरुवात झालेली होती। मीरा दररोज झोपेतून 5लाच उठायची। मीरा झोपेतून उठली, घड्याळीचा अलाराम बंद केला। मीराने छान एक ग्लास भरून पाणी गरम केलं, पाणी पिऊन घेतलं। मीरा फ्रेश झाली तोपर्यंत 5:30 वाजलेले होते। तर मीरा आता समीरकडे गेली। समीर झोपीतच होता। समीर मीराचा नवरा। तर मीरा समीरला म्हणाली, उठ ना रे समीर, 5:30 वाजलेत, उठ। तर समीर म्हणला, झालं का ग मीरा तुझं सुरू, दररोजचं तेच असतं तुझं। अरे समीर, तू नाही उठला ना तर मी तुझ्यासोबत फिरायला येणार नाही, मी माझी कामं सुरू करल। तर तेवढ्यात समीर तटकन झोपेतून उठतो। समीर ही फ्रेश होतो आणि मीरा आणि समीर 6 वाजता फिरायला निघतात। 1 घंटा दररोज छान मीरा आणि समीर सकाळी वॉकिंग करत असतात आणि मस्त फिरून येतात। तर फिरायला जाताना समीरला खूप गप्पा मारायचा नाद। समीर दिवसभर ऑफिसला येताना जाताना मोटिवेशनल व्हिडिओ बघणार, देशात काय चाललंय काय नाही अशा या सर्व गोष्टी समीरला जाणून घ्यायला खूप आवड असायची। तर या गोष्टी येता जाताना पाहिल्या की लगेच सकाळी फिरायला जाताना तो मीरासोबत शेअर करणार। मीरा हे असं का ग, मीरा ते तसं का ग, या सर्व गोष्टी मीराला तो सांगणार। पूर्ण देशात काय चाललंय, परत ते शेअर मार्केटमध्ये काय चाललंय, या सर्व गोष्टी समीर मीरासोबत शेअर करणार। आता मीरा त्याच्या सर्व गोष्टी खूप लक्ष देऊन ऐकत असते, कारण मीराला जेवढं थोडंफार कळतं तीही समीरसोबत शेअर करते। पण समीरला मीरासोबत गप्पा मारायला खूप आवडतात, म्हणून समीर दररोज जे व्हिडिओ ऐकतो, ज्या बातम्या वगैरे पाहतो, तो सकाळी मीरासोबत शेअर करत असतो। दररोजच्या सारख्या गप्पा मारत मारत मीरा आणि समीर फिरून घरी परत आले की समीर म्हणला, अगं मीरा, मी खूप थकलोय ग, मी एखादा घंटा झोपतो, माझी झोपच झाली नाही। मीरा, अरे समीर, तुझं दररोजचं ते असतं, घे झोपून। आता समीर 9च्या दरम्यान ऑफिसला जातो, तर 8पर्यंत समीर दररोज फिरून आल्यावर परत झोपून घेतो। तर समीर परत झोपला। मीराची कामं रुटीनमधले सुरू झाले। मीरा आली, मीराने आंघोळ केली, देवपूजा केली, तसंच तिचं आवरून घेतलं आणि मुलांना देखील झोपेतून उठवलं। अरे उठा ना रे, 8 वाजले, कधीपर्यंत झोपायचे। मुलांनाही उठून घेतलं, समीरलाही आवाज दिला। मीराची मुलं तशी खूप हुशार। मीराचे मुलं हुशारही आणि तेवढेच ॲक्टिव्ह होते। झोपेतून उठलं की ते स्वतःचे फ्रेश होणार, आंघोळ करणार, तयार होणार। मीराने मुलांना उठवलं। मीराची मुलंही फ्रेश झाले। नंतर मीराने मुलांना दूध वगैरे दिलं, तोपर्यंत समीरही उठला। मुलं त्यांचं शाळेचं आवरत होते। समीरही ऑफिसला जायला तयार होत होता। तोपर्यंत मीराने मुलांचे डबे, समीरचा डबा तयार केला। समीरनेही नाश्ता केला आणि डबा घेऊन समीर ऑफिसला निघून गेला। तसंच मुलंही तयार झाले आणि मुलांनीही आपापले टिफिन घेतले आणि मुलंही शाळेला निघून गेले। आता मुलं शाळेत निघून गेले, समीर ऑफिसला निघून गेला की मीराचे रुटीनमधले कामं सुरू होतात। मीरा परत घरी आली। मीरा मुलांना बसमध्ये सोडायला जात असते। मीराने मुलं बसमध्ये सोडले आणि परत घरी आली की तिचे रुटीनचे कामं सुरू झाले। झाडून काढ, फरशी पूस, भांडे घास,
कपडे धुऊ हे सर्व कामं आवरता मीराला 1-1:30 व्हायचा. तर 1-1:30 वाजेपर्यंत मीरा आपले निवांत कामं आवरून घेणार. त्यात तिचं जेवणाचीही वेळ असायची. मीराचे कामं आवरले की मीराच्या हातात फोन येणार. मीरा जेवढीच घरातल्या कामात ॲक्टिव्ह होती तेवढीच सोशल मीडियावर देखील ॲक्टिव्ह होती. मीराचं यूट्यूबला चॅनल होतं, इंस्टाग्राम होतं, फेसबुक होतं. या सर्व गोष्टी मीरा खूप चांगल्या प्रकारे सांभाळायची. आणि मीराला इंस्टाग्रामवर रील बनवायला खूप आवडायच्या. तर मीरा काम वगैरे आवरल्यानंतर तिचं चॅनलचा व्हिडिओ एडिट करायची, टाकायची आणि नंतर इंस्टाग्रामवर आवर्जून दररोज रील बनवायची. मस्त नटणं खटणं मीराला खरंच खूप आवडायचं. आणि मीरा पटकन दुपारच्या वेळेला 3-4च्या वेळेला छान मस्त रेडी होणार आणि इंस्टाग्रामवर रील बनवणार. तर मीराचा दुपारचा वेळ हा इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरच जायचा. तर दररोजच्या सारखं आजही मीरा छान तयार झाली, रील बनवायला घेतल्या आणि छान 4-5 रील बनवल्या. तर 4-5 दिवस झालं काय होत होतं ना की मीराच्या इंस्टाग्रामवर एक राहून मेसेज यायचा, हाय मॅडम, जेवण झालं का, गुड मॉर्निंग, गुड नाईट, काय करता, या प्रकारचे 4-5 दिवसापासून एक जणाचे खूप मेसेज येत होते. पण मीराने त्या मेसेजला नजरअंदाज केलं. तर आज मीराच्या मनात आलं, अरे यार, खूप दिवसापासून हे मेसेज येते, चला मी आज या मेसेजला रिप्लायच करते. तर दुपारची वेळ होती. तर दुपारच्या वेळेला आला परत मेसेज, मॅडम काय करता. तर मी रिप्लाय केला, काय नाही, बसले व्हिडिओ एडिट करत. तर समोरून त्याचाही रिप्लाय आला, अरे वा, मॅडमने आज मला रिप्लाय केला. तो व्यक्ती खूप खुश झाला आणि परत त्याने पुढचा क्वेश्चन केला, मॅडम तुम्ही कुठं राहता हो. तर परत मीरा म्हणाली, तुम्हाला काय करायचं आहे, मी कुठंही राहू. तर तो म्हणाला, सॉरी मॅडम, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. असंच मी सरळ विचारलं. तर मीरा म्हणली, ठीक आहे. परत त्याने विचारलं, तुमचं नाव काय. मीरा बोलली, माझं नाव मीरा. आणि परत मीरानेही विचारलं, तुमचं नाव काय. तर तो म्हणाला, माझं नाव विजय. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चालणं सुरू झालं. त्याने परत विचारलं, तुम्ही कुठं राहता, काय करता, असे बरेच प्रश्न त्याचे सुरू होते. मीरानेही झटपट उत्तरं दिले आणि मीरालाही त्याच्यासोबत बोलून असं वाटलंच नाही की कोणत्या एखाद्या परक्या व्यक्तीसोबत बोलते. तर मीराचं विजयसोबत बोलणं झालं. मीराने आपले दररोजच्या रील वगैरे उरकून घेतल्या. तोपर्यंत 4:30-5 वाजलेले आणि 4:30-5च्या दरम्यान मीराची मुलं परत शाळेतून घरी येणार. मुलं घरी आले की दररोजचं रुटीन त्यांना खायला प्यायला देणं, त्यांचा नाश्ता पाणी पाहणं आणि मुलाचं होतंय का नाही तर लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागणं. तर संध्याकाळचा स्वयंपाक होता मीराला 8-8:30 व्हायच्या. तोपर्यंत मीराचे मिस्टर ऑफिसमधून घरी यायचे. तर 8:30-9च्या दरम्यान समीर घरी आला. आज म्हणाला, आवरला का ग मीरा स्वयंपाक. मीरा म्हणाली, आवरला रे. तर समीर लगेच म्हणला, मी घेतो हातपाय तोंड धुवून फ्रेश होतो आणि लगेच जेवायला बसू, लवकर जेवण करू आणि लवकर झोपी जाऊ. मीरा म्हणाली, अरे समीर, दररोजच तुझं तेच सुरू असतं. तर समीर म्हणाला, काय करू यार, ऑफिसमध्ये कामच आजकाल लई जास्त आहे, थकून येतं. मग सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि ह्यांनी सर्वांनी झोपून घेतलं. दररोजच्या सारखी परत सकाळ झाली. मीराचे दररोजचे कामं आवरले आणि मीराने परत दुपारी तिचा मोबाईल हातामध्ये घेतला. मीराचे रील वगैरे व्हिडिओ एडिट करणं ह्या सर्व गोष्टी सुरू झाल्या. मीराला लेखनाचीही आवड होती. मीराला कविता वगैरे खूप छान लिहायला यायच्या. मीराला शेर लिहायची खूप आवड होती. मग शेर, प्रेमावरचे थॉट अशा काही गोष्टी देखील ती इंस्टाग्रामवर शेअर करायची. तर तिचा आजचा पहिला थॉट इंस्टाग्रामला गेला की पहिली कमेंट विजयची आली, अरे वा मॅडम, खूप छान, तुम्ही खूप छान लिहिता हो आणि तुम्ही दिसताही खूप छान. मीरा म्हणाली, थँक्यू. आणि परत यांचं बोलणं चालणं सुरू झालं. मीरा आणि विजय आता खूप चांगले मित्र झालेले होते. तर
2-3 महिने असं सुरू राहिलं आणि 2-3 महिन्यामध्ये मीरा आणि विजय खूप चांगले आणि मीरा आणि विजयमध्ये खूप चांगली जवळीक निर्माण झाली आणि घट्ट मैत्री तयार झाली. म्हणजे मीरा आणि विजय खूप चांगले मित्रही झाले आणि एकमेकांना घरातल्या गोष्टीही शेअर करू लागले. तर आता बाकीची स्टोरी पुढच्या पार्टमध्ये येईल. इथपर्यंत स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुढचा पार्ट आवर्जून पहा.